महालक्ष्मी हॉस्पिटलच्या डायलिसिस सेंटरचं काही क्षणांपूर्वीच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले। या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर त्यांना मानसिक आधार आणि जगण्याची नवीन उमेद सुद्धा मिळणार आहे। ह्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटनासाठी जे सन्माननीय अतिथी आलेले आहेत त्यांचा थोडक्यात मी आपणास परिचय करून देत आहे। समारंभाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ शिवसेना नेते माजी उद्योग मंत्री माननीय श्री सुभाष देसाई। आपण प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक असून प्रबोधन गोरेगाव संस्थेनं नुकतीच 53 वर्ष पूर्ण केली आहेत। या संस्थेचे प्रबोधन क्रीडांगण, ओझोन जलतरण तलाव, सौ मीनाताई ठाकरे रक्तपेढी, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व अभ्यासिका, प्रबोधन कौशल्य केंद्र हे उपक्रम गेली अनेक वर्षे गोरेगावकरांना सेवा पुरवित आहेत। 2005 साली आपल्या प्रयत्नानं आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं अत्याधुनिक 15 बेडचे प्रबोधन धर्मादाय डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलं, ज्याद्वारे आजपर्यंत येथे विविध रुग्णांना 71,000 डायलिसिस देण्यात आलेले आहे। मी श्री महालक्ष्मी हॉस्पिटलचे ट्रस्टी माननीय जेरोनिमा सामंत मॅडमना विनंती करते की आपण श्री सुभाष देसाई साहेबांचं शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। धन्यवाद। आणि यानंतर मी निमंत्रित करते माननीय माजी उद्योग मंत्री ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी। कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय अतुल भातकरकर, माननीय हितेंद्र, श्री राजीव पाटील, सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो, सर्वप्रथम अर्नाळा हेल्थ ट्रस्टने आज जो हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर जगदीश सामंत केलं हे रोपट आहे त्याचा आता हा एक प्रकारचा वृक्ष झालेला बघताना खूप मोठं, कारण जगदीश सामंत यांचा हा ध्यास होता सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सेवा मिळत, त्यांना मदत झाली पाहिजे, ते आजारपणात त्यांना उपयोगी असं काम झालं पाहिजे हा त्यांचा ध्यास होता। ते कोरेगावमध्ये जरी असले तरी त्यांची ही अर्नाळा जन्मभूमी कर्मभूमी इकडे त्यांचं लक्ष होतं। त्यामुळं डॉक्टर अश्विन सामंत यांनी इथे हे डायलिसिस सेंटर अर्नाळ्याला सुरू केलं, ही फार मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे। एखादा उपक्रम सुरू करणं हा एक भाग, तो सुरू ठेवणं हा दुसरा आणि तो जास्त कठीण भाग आहे। परंतु मला खात्री आहे की ह्या कुटुंबाने जगदीश सामंत यांचा वारसा पुढे चालवत असताना जे लोकांशी संबंध जोडलेले आहे, जो लोकसंग्रह केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कामामध्ये ते एकटे पडणार नाही। आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत। माझ्याकडून सुद्धा ह्या कार्याला जी जी मदत करणं शक्य आहे ते करण्याखेरीज आम्ही मागे राहणार नाही। आणि हल्लीच्या काळामध्ये जेव्हा नव्या नव्या आजारांची नावं समोर येतात, पूर्वी एवढी कळत नव्हती नावं, परंतु नुसतीच नावं नाही तर ते आजार सुद्धा माणसांना पोखरत चाललेले, आणि अशा वेळेला ते एकटं कुटुंब त्या संकटाचा मुकाबला करू शकत नाही आणि त्यावेळेला त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज असते। आणि ही मदत कोण करणार तर ती समाजानं केली पाहिजे। आणि म्हणून अशा प्रकारची हॉस्पिटल्स किंवा आरोग्य केंद्र ही सामाजिक सेवेसाठी म्हणून जेव्हा उभी राहतात तेव्हा सगळ्या समाजानं त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे। आणि नेमकं ही जी उणीव होती ही ओळखून जगदीश सामंत यांनी इकडे हे कार्य सुरू केलं। आज त्याचा एवढा विस्तार झालेला आहे आणि डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर अश्विन सामंत हे हा वसा पुढं नेत आहे आणि फार म्हणजे एक प्रकारे शिवधनुष्य उतरण्यासारखं
डायलिसिस सेंटर चालवण्याचं काम आहे. कारण ते एक केंद्र असं आमच्याकडे आम्ही गोरेगावला चालवत असल्यामुळे याच्यामध्ये किती अडचणी आहेत, काय आव्हान आहे ह्याचा पुरेपूर अनुभव असल्यामुळे त्यांनी आता पुढे पाऊल टाकलेलंच आहे. तेव्हा आतापर्यंत जसं कार्य पुढे नेलं तेव्हा हे सुद्धा ते नेतील. परंतु इथे उपस्थित सर्वांना मी असं आवाहन करेन की ह्या कार्याच्या मागे आपण सर्वांनी खंबीरपणानं उभं राहण्याची गरज आहे. तरच डायलिसिस सारखी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया जी माणसाला खरं तर ह्याची गरज कोणाला पडू नये अशी प्रार्थना केली पाहिजे देवाकडे. पण शेवटी अवयव आहेत, हात पाय हे सगळे अवयव दिसतात, नाक डोळे तोंड, परंतु मेंदू हृदय आणि किडनी हे दिसत नाही. परंतु हे सगळ्यात महत्वाचे आहेत आणि ह्यांचं काम सुरळीत चालू असेल तर माणसाचं जीवन सुरळीत राहील. परंतु इथेच गडबड झाल्यानंतर ती एक व्यक्ती रुग्ण होत नाही तर संबंध कुटुंब आहे ते त्याच्यामध्ये भरटलं जातं. आणि डायलिसिसची व्यथा ही जर एकदा मागे लागली तर ते आयुष्यभर ते करावं लागतं. जेवढं काही निसर्गानं देवानं दिलेलं आयुष्य आहे ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही क्रिया त्या रुग्णाला करून घ्यावी लागते. म्हणजे किती मोठं हे आव्हान आहे. आणि अशा वेळेला धर्मादाय डायलिसिस सेंटर सुरू होतंय ते पण अर्नाळ्यासारख्या इतक्या दूरच्या ठिकाणी हे लोकांच्या दृष्टीने मोठा दिलासा आहे. तर सर्वांनीच आपण या कामाची दखल घ्यावी आणि आपण घेऊ अशी मला खात्री वाटते. डॉक्टर जगदीश सामंत हे खऱ्या अर्थानं कर्मयोगी होते. केवळ डॉक्टरी व्यवसाय म्हणून त्यांनी ते काम केलं नाही तर आपल्या सेवेतून गोरगरिबांना त्यांना परवडत नसेल तर विनामूल्य सुद्धा आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये आरोग्याच्या सेवा मिळाव्यात ह्यासाठी अगदी आयुष्यभर धडपडणारे खटपट करणारे आणि मनापासून प्रयत्न करणारे असे डॉक्टर जगदीश सामंत हे संबंध आरोग्य जी सेवा आहे त्या सेवेच्या दृष्टीनं तुम्हा सर्वांसाठी एक आदर्श अशा प्रकारचे डॉक्टर होते. त्यांची आठवण आजच्या या ठिकाणी आल्या कधीच राहत नाही आणि म्हणून त्यांचं कार्य पुढे नेणं हे एक मोठं कार्य आहे. आणि ते कार्य हाती घेतल्याबद्दल डॉक्टर अश्विन सामंत आणि डॉक्टर कुलकर्णी त्यांची सगळी टीम यांना मी मनापासून पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो. कधी आम्ही हे डायलिसिस केंद्र जवळजवळ 15 मशीनचं चालवतो त्यामुळे त्याच्यातल्या अडीअडचणींचा पूर्ण अनुभव आलेला आहे. आपल्या या केंद्रासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आता सुनील वेलणकर आलेले आहेत. माझ्यापेक्षा ह्या विषयातले पूर्ण खडाखडा माहिती त्यांना आहे आणि म्हणून ह्या केंद्राला ते मदत करण्यासाठी सतत उपलब्ध राहिले. अशा प्रकारची जी सेवेचे आदान प्रदान आहे ते तर होत राहीलच, परंतु अशा कार्याच्या मागे सर्वांनी गावाने समाजाने उभं राहावं अशी विनंती करतो आणि एका चांगल्या उपक्रमाबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.